नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता मी आलेलो आहे राजगडला आता पायथ्याशी आहे आणि आता मी वरती जात आहे. बघू शकता असा रस्ता आहे याचा राजगडचा वरती जायचा. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मी पहिल्यांदाच एकटा फिरायला आलो, त्यामुळे हा एक्सपिरियन्स वेगळाच आहे. ट्रॅकिंग खतरनाक आहे. पूर्ण दगडी रस्ता आहे. दुपारचा टाइम झाल्यामुळं खूप परेशानी होते. ऊन इतकं आहे की दम भरते. पण एकटं फिरण्याची मजा आहे, ट्रॅकिंग करणं ते खूप आहे. फर्स्ट टाइम माझा एक्सपिरियन्स आहे. हे बघू शकता रस्ता. आपल्याला इथं वरती जायचं आहे, त्या साईडला. वरती जायला टाइम लागतो. बघू शकता आत्ता गडाच्या पायऱ्या लागल्यात. जितक्या लवकर येईल ना एवढं चांगलं आहे. दुपारच्या टायमाला उन्हामुळे खूप त्रास होतो. खतरनाक असतो बघण्यासारखं. जर यायचंच झालं तर सकाळी. आजपर्यंत जेवढं चढलोय ना हां, तेवढं सगळं रात्री मुक्कामासाठी 16 महिना झाला कुठे कुठे फिरला? पूर्ण सगळे सगळं अरे अक्का बा. किल्ला. अक्का केला. हे राजगडला किती फर्स्ट टाइम म्हणजे किती वेळेस आला होता? 17वी मोहीम आहे. 17वी हा वर्षातली वर्षातली. म्हणजे कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करतो मी. कंटिन्यू. अरे बापरे. काका तुम्ही मुक्काम? नाही ते आता भेट द्यायला आले, त्यांचा वाढदिवस आहे, अच्छा, त्याकरता आलेले. वाढदिवसाच्या शुभेच्छा. दोघं पण पत्रकार परिषदेत हां, मुख्य भूमिकेवर. अच्छा अच्छा, बर बर बर. कसं वाटतंय? खूप चांगला अनुभव फर्स्ट आहे. टाइम आहे त्यांचं. फर्स्ट टाइम आहे राजगड आहे, फर्स्ट टाइम आहे. माझा. फर्स्ट टाइम आहे राजगड. हा. मी सुद्धा फर्स्ट टाइम आला. मोस्टली 30-35 किल्ले, हां, पण एवढे चढलो नाहीये कारण की तेवढे छोटे छोटे किल्ले आहेत सगळे. सगळे. हा, सगळ्यात जास्त ट्रेकिंग कुठले म्हणजे कोणत्या गाड्याचे आहे जास्त? सगळ्यात जास्त म्हणलं तर कठीण गड म्हणलं तर समोर दिसतोय तो तुम्हाला. तो कोणता? तोरण आहे का? हा. अच्छा. तर सगळ्यात कठीण चढाई त्याची. हां, आणि जास्त वेळ लावणारी चढाई म्हटलं तर राजगडाची. राजगडाची आहे का? पाली दरवाजा नाही, पण हा. चोर दरवाज्याने तुम्हाला कमीत कमी 3 तास लागतात. पालीनं पाऊण तासात तुम्ही वर येता. पाऊण तासात. जी. किती किलोमीटर, किती अंतर असेल हे? ते 2.5 किलोमीटर असेल. 2.5. हा, बापरे. आरामात. पहिल्यांदा ट्रेकिंग केली मी पण. नाही तर मी ह्याच्या आधी सिंहगडलाच गेलेलो आहे. हा. पण सिंहगड एवढा काही नाही, म्हटलं. नाही, पाय- नाही, सिंहगड भुईकोट आहे ना. हा, गाड्या फार पूर्ण गाड्या यायच्या पायथ्यापासून जातात. हा, पायथ्यापाशी 15-20 मिनिटात पोहोचतो आपण. जातो. तिथं पूर्ण ह्यालाच गाड्या जातात. बघितले एवढे गड किल्ले, पण मी हा गड हा, वेगळा अनुभव आहे. वेगळा अनुभव आहे, हा? वेगळा अनुभव. म्हणून मी एक संकल्पना केली होती की हा. या आजच्या दिवशी आपण हा, राजाने 26 वर्ष इथे राज्य केले. हो हो हो. तो किल्ला बघायचा म्हणजे बघायचा. पण वाढदिवसासाठी. आलोच आणि येणार. आणि आता प्रत्येक माझ्या वाढदिवसाला हा, नवीन एक किल्ला
काय सहज येणारच. येणार. मस्त. थोडा त्रास होईल हा पण करा. पण अनुभव येतो. अनुभव आहे. अनुभव सगळंच आहे. खरंच भारी आणि आहे. प्रेरणा आहे खरी म्हटलं तर. हा, कारण महाराजांची प्रेरणा. महाराजांनी आपल्या आयुष्यातली हा 26 वर्ष ह्या गडावरती घालवली. 26 वर्ष. महाराजांच्या सुखादुःखात हा गड सहभागी होता. अरे वा. सुखादुःखाचं सगळं प्रसंग जास्त अनुभवला इकडे. सगळ्यात जास्त प्रसंग राजगडानं अनुभवले अरे महाराजांच्या महाराज. सुखादुःखाचं. अरे बापरे. मग महाराजांचं म्हणजे जेव्हापासून महाराजांनी पहिली राजधानी केली तेव्हापासून महाराज इथं वास्तव्याला होते. आई पद्मावतीचं वरती जागृत देवस्थान आहे, मंदिर हा. आहे, शिवकालीन आहे ते पण. शिवकालीन. हा अरे बापरे. त्यावेळेस बघायला स्थापना खूप झाली. काही आहे, हा. त्यावेळेस स्थापना झाली. हा त्यावेळेसची स्थापना आहे. हा. त्यानंतर बरंच काय काय बाले किल्ला आहे. त्यानंतर 3 माचे आहेत त्या गडाला. 3 माच्या. हा 3 दरवाजे आहेत, 3 माचे आहेत. हा असा बलाढ्य मोठा इतिहास आहे. अफजल खानाचं जेव्हा ज्यावेळेस युद्ध झालं हा प्रतापगडाच्या पायथ्याला, हा 32 दाताचा बोकड महाराजांनी फाडला. हा त्यानंतर आपले त्यांचं नाव, एक मिनिट, नाव त्यांचं संभाजी कावजी, त्यांनी अफजल खानाचं शेर कापून आऊसाहेबांच्या चरणी म्हणजे आऊसाहेबांना दावा आणलं होतं. हा हा 32 दाताचा बोकड फाडला हा. म्हणून. त्यानंतर मग ते शिर बाले किल्ल्याच्या जो महाद्वार आहे त्या द्वाराच्या खाली लावण्यात आलं तिथं. अच्छा, सगळ्यांना बघण्यासाठी. हा म्हणजे त्याची अजून सुद्धा तिथं खाली लावलेलं आहे. दरवाजातच त्याची हे केलेलं आहे. अच्छा अच्छा. हा दरवाजा बांधलाय त्याच्यावरती. तुमची 17वी आहे. जी. अरे बाप रे. टोटल गड सगळे गड फिरला. आता टोटल फिरलोय. हा. टोटल झालं 102. हा बाकीचं राहिल्यात अजून चालू आहे मोहीम. हा. पण राजगड खास आपल्यासाठी आहे. हा. राजगडावर आता 17वी मोहीम आहे. मग आठवड्यामधून तुम्ही आठवड्यामधून माझं 2 तरी किल्ले होते. 2 तर होते. फिक्स. त्यात जास्त करून राजगडचा सहभाग जास्त आहे. हा राजगडवर आलो की 4 दिवस मुक्कामाला असतोच. 4 दिवस मुक्काम. मग सोबत सगळंच. सगळे इकडून दिसताना मागाई सगळा संसारच घेऊन आला. काय टेन्शन नाही. आई जवळ असल्यावर लेकराला काय टेन्शन काय टेन्शन नाही. हो ना, बरोबर आहे. काय टेन्शन नाही. आई पद्मावते. हो ना. रात्रीचा वेगळाच अनुभव असेल. हा रात्रीचा. एक नंबर. हा. अविस्मरणीय. हा. शब्दात मांडता येत नाही तू. हो. आ ते कोण येत आहे दरवाजा? हे आता असं फिरून असं हे जायचं. असं जायचं असेल फिर ना. चला. चला चला. भयाची 17 वेळेस आहे राजगडची ट्रिप. येताना सवंगडी भेटले. अच्छा अच्छा, ओळख झाली ते आता. ओळख झाली. हा हा. ते पत्रकार ते परिषदेत पत्रकार कामाला- आहेत. त्या ह्या वयामध्ये आलेत वरती फिरायला. त्यांचा बर्थडे आज. आणि खास त्यांचा वाढदिवस आहे आज. त्याला त्या त्याच्यासाठी ते भेट देण्यासाठी आले ना. गडा. मग ते आपले दिसले येता येता. हा हा हा. म्हणले मग चला. दोघं पत्रकार आहेत. हा दोघं पत्रकार. खतरनाक ह्या वयात येणं म्हणजे राजगडला पण आहे. सोपं नाही. खरंच सोपं नाही. दुसरा कुठलाही किल्ला फिरणं सोपं आहे, पण ह्या वयात खास करून राजगडावर येणं म्हणजे भाग्याचं काय. भाग्याचं काम आहे. हा आहे पाले दरवाजा. ते बाल किल्ला आहे का? हा ते बघू शकता. तो बाल किल्ला आहे. हा पूर्ण बाले किल्ला. ह्या पूर्ण का? हा तिथपर्यंत आहे ना तिकडे? नाही ही संजीवनी आहे खाली. ते संजीवनी माची आहे का? तिथून खाली सगळी संजीवनी. अच्छा. किती मोठा आहे पूर्ण वरती गड? गडाला पूर्ण 3 माचे आहेत. 3 माचे. पद्मावती, हा. सुवेळा आणि संजीवनी. आणि अच्छा. वरती टॉपला बाले किल्ला. टॉपला वरती पाले किल्ला. हा तसं गडाला 3 दरवाजा. अळू दरवाजा, गुंजवणी दरवाजा आणि पाले दरवाजा. पाले दरवाजा. आपण जेव्हा पाले दरवाजाला. हा आणि पूर्ण ट्रॅक जर करायचा असं फिरायचं असं गड तर 2 दिवस लागतात. 2 दिवस संपूर्ण. संपूर्ण. हा. अरे बापरे. झाला का फिरायचा? झालं. चाललो खाली वरती. आपले संगडे. अच्छा अच्छा. तुम्ही मुक्कामाला आलास? हा अरे मुक्कामाला जेवावं लागतं. मला खूप उशीर झाला. तसं काय नाही, राहून जाऊ शकतो तू. काय विषय नाही. हा. ठीक आहे, जरी बघू तुला आता. राहायचं असलं तर तू राहू शकतो. हा. उद्या जाऊ शकतो. आम्ही बी उद्या जाणार आहे.
उद्या जाणार का? सकाळ. ठीक आहे, बघू आता काय होतंय. तुझ्या मनात असलं थांब, त्याचा काय विषय नाही. ओके. त्याच्याजवळ काय सामग्री आहे तशी बघ, काय आपण सुट्टी देत. हा दरवाजा कसला आहे? सागवानी. सागवानी आहे पूर्ण, पण अजून सुद्धा आहे ती. बघू शकता हा दरवाजा. हा छोटा दरवाजा होता ना, हा तो चोरदिंडी. काय म्हणते ते? चोरदिंडी. चोरदिंडी. अच्छा, ही आहे ना, ही आहे, बघू शकता. चोरदिंडी आहे. प्रत्येक दरवाजाला एक चोरदिंडी असते, कारण मुख्य द्वार उघडणं शक्य नसतं. हा हा. किंवा वगैरे काढली. हे कशासाठी आहे? कुठलं? ही जी आहेत आपलं म्हणजे. ही का? हा हा ही म्हणजे कसं होतं, आता ही चौकी आहे. हा आता ही दरवाजा आहे तर इथं चौकी असायची. हा. मग चौकीला इथं ही जी आहे ना, ह्याच्यात खांब असायचं सागवानी. अच्छा, ह्याच्यामध्ये. त्याच्यावरती ही असायची सागाची लाकडं, त्याच्यावर कौलं अच्छा, वगैरे हा. असायची. टेंट टाईप. टेंट टाईप, कारण जेणेकरून पहाऱ्या करायला राहण्यासाठी, हा. थोडक्यात निवाऱ्यासाठी ही केलेलं असावं. अच्छा अच्छा. कारण ते दिवया दिसते ते तुम्हाला हा समोर, हा हा ते तर पूर्ण. हा आणि हे जे आहे ते खांबाचा दिसते. हा हा. अच्छा, ते टेंट साठी आहे आणि ती दिवळे आहेत. टेंट म्हणजे आपलं एक पाल म्हणायचं थोडक्यात. हा हा हा. पालाचा अवशेष आहे. तुम्हाला इकडे बी दिसू शकतं, इकडे बी दिसू शकतं खांबाचं. अच्छा, ही एक. हा, ह्या साईडला आहे. प्रत्येक साईडला आहे तिकडून. सगळ्या बाजूने. म्हणजे ही साईड असं पूर्ण पूर्ण झाकलेले असतात झाकलेली. त्या काळात. हा 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 जेणेकरून पावसाचा वगैरे उन्हाचा मारा होऊ नये, हा हा. आपले सैनिक पण चौकीवरती अच्छा. राहावं त्यासाठी. प्रत्येक म्हणजे महाराजांचा दृष्टिकोन बघण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला हा हा. तर तो म्हणजे पुढचा विचार करू. विचार करण्याच्या पलीकडचा दृष्टी. विचार आपण सुद्धा विचार करू शकत नाही. भैयाने सांगितलं की गड जर फिरायचा असेल तर 4 दिवस लागतो पूर्ण गड फिरण्यासाठी. गड खरंच खूप मोठा आहे. यायचं जर झालं ना सकाळी लवकर यायचं तर फिरणं होईल, नाहीतर होत नाही. त्या काळीचा हा दरवाजा आहे. अजून सुद्धा ह्या दरवाजाला काही सुद्धा झालं नाही, बघू शकता. पाण्याची टाकी मी दाखवतो तुम्हाला. तर हे बघू शकता, ही पाण्याची टाकी आहे. ह्या टाक्याचा पहिला पाणी पिण्याचा वापर केला जायचा. हे बघू शकता, अजूनही उन्हाळ्यात पाणी आहे. गड स्वतः पूर्ण सगळा फिरणं झालेला नाही. गड जर फिरायला यायचं असेल तर सकाळी लवकर 7-8 वाजता इथे यावं लागतं. त्यावेळेस पूर्ण गड फिरणं होतं. त्यामुळे आपल्याला यायलाच उशीर झाला. त्यामुळे आपण आता रिटर्न वापस चालू. सकाळीच यावं लागतं. 7ला जरी सगळा जर करायचा असेल तर तुम्हाला सांगू का, एक दिवस राहायला पाहिजे इथं मुक्कामी आलं पाहिजे. हा टेंट घेऊन टेंट घेऊन. तर पूर्ण ट्रेकरचा ग्रुप असतो. ठीक आहे, माझे वडील सांगतात. हा हा.